नमस्कार. विचार करा, एका संपूर्ण देशाचा प्रशासन बदलायचं म्हणजे नेमकं काय? हे काही फक्त नवीन नियम बनवण्यापुरतं मर्यादित नाहीये. तर ही आहे संपूर्ण विचारसरणी बदलण्याची गोष्ट. आज आपण भारताच्या अशाच एका भव्य उपक्रमाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे साधना सप्ताह 2026. हा उपक्रम देशाच्या प्रशासनाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. हा प्रश्न खरं तर खूप मोठा आहे आणि भारत एवढा प्रचंड आणि वैविध्यपूर्ण देश हे आव्हान पेलण्यासाठी नक्की काय करतंय? चला, या संपूर्ण प्रक्रियेचा आपण जरा जवळून आढावा घेऊया. या मोठ्या बदलाची सुरुवात होते ती एका मूलभूत वैचारिक बदलातून. हा बदल केवळ कामाच्या पद्धतीत नाही, तर प्रशासनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच आहे. ही स्लाइड बघा. इथे या बदलाचं सार आहे. आत्तापर्यंत आपलं प्रशासन कसं होतं तर नियमांवर आधारित, म्हणजे रूल बेस्ड. पण आता तो दृष्टिकोन बदलून भूमिकेवर आधारित, म्हणजे रोल बेस्ड केला जातोय. सोप्या भाषेत सांगायचं तर आता फक्त नियम काय सांगतो यावर लक्ष न देता अधिकाऱ्याच्या कामासाठी, त्याच्या भूमिकेसाठी कोणती कौशल्य आणि क्षमता गरजेची आहेत यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. हा एक खूप मोठा बदल आहे, नाही का? मग ह्या नवीन प्रशासकामध्ये कोणते गुण हवेत? तर समस्या सोडवण्याची वृत्ती, नवनवीन कल्पना सुचणं, टीमसोबत मिळून काम करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांप्रती सहानुभूती. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, एक असं प्रशासन घडवणं जे अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख असेल. आणि हा जो मोठा बदल आहे ना, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलंय. आणि ते व्यासपीठ म्हणजे साधना सप्ताह. चला पाहूया हे नक्की आहे तरी काय. ऐका, साधना सप्ताह हा फक्त एक सरकारी कार्यक्रम नाहीये. हा आहे भारतातल्या नागरी सेवांसाठीचा आजवरचा सर्वात मोठा सहयोगी प्रशिक्षण उपक्रम. विचार करा, देशातलं संपूर्ण प्रशासन एकाच वेळी एकत्र काहीतरी नवीन शिकतंय. आणि या उपक्रमाची वेळ ही खूप खास आहे. हा सप्ताह क्षमता बांधणी आयोगाच्या स्थापनादिनी सुरू होतोय आणि मिशन कर्मयोगीला, जो नागरी सेवकांच्या क्षमता विकासाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, त्याला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा आयोजित केला जातोय. त्यामुळे याचं महत्त्व आणखीनच वाढतं. पण आपण जेव्हा मोठा उपक्रम किंवा मोठी व्याप्ती असं म्हणतो, तेव्हा नक्की किती मोठी? पुढचे काही आकडे बघितले की याच्या भव्यतेचा खरा अंदाज येईल. सुरुवात करूया थेट केंद्रापासून. देशाची धोरणं ठरवणारी 100पेक्षा जास्त केंद्रीय मंत्रालयं आणि त्यांचे विभाग या महायज्ञात सहभागी होत आहेत. आणि हो, हा बदल फक्त दिल्लीपुरता मर्यादित नाहीये. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत 30पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या उपक्रमात सामील झाले आहेत. आणि हे सगळं प्रशिक्षण देणार तरी कोण? तर देशभरातल्या 250हून अधिक नागरी सेवा प्रशिक्षण संस्था. यावरून कल्पना येते की हा बदल अगदी तळागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. बरं, एवढ्या मोठ्या आयोजनाचा पाया काय आहे? तर तो 3 मजबूत स्तंभांवर उभा आहे. ही 3 सूत्र या संपूर्ण प्रशिक्षण सप्ताहाला एक स्पष्ट दिशा दाखवतात. हे 3 स्तंभ आहेत तंत्रज्ञान, परंपरा आणि प्रत्यक्ष परिणाम. या प्रत्येक स्तंभावर 2-2 दिवस सखोल चर्चा आणि प्रशिक्षण होणार आहे. पहिला स्तंभ आहे तंत्रज्ञान, जे आपलं भविष्य घडवतंय. यामध्ये प्रशासनाला AI, डेटा आधारित निर्णय घेण्याची क्षमता आणि ऑटोमेशन यांसारख्या आधुनिक साधनांनी कसं सुसज्ज करता येईल यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं जाईल. दुसरा स्तंभ आहे परंपरा. म्हणजे बघा, आधुनिक प्रशासनाला आपल्या हजारो वर्षांच्या भारतीय ज्ञानपरंपरेशी आणि नैतिक मूल्यांशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. यातून प्रशासनाला एक भक्कम भारतीय ओळख मिळेल. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष परिणाम. याचा अर्थ काय? तर केवळ कामं करत राहण्यावर नाही, तर त्या कामांचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय सकारात्मक परिणाम होतोय हे मोजण्यावर भर दिला जाईल. सरकारचं यश आता फक्त कागदावर नाही, तर लोकांच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे, हा यामागचा विचार आहे. तर या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? तो एकच आहे, भारतासाठी एक भविष्यासाठी सज्ज असलेली नागरी सेवा तयार करणे. आणि साधना हे नावही खूप विचारपूर्वक ठेवलंय. याचा पूर्ण अर्थ आहे स्ट्रेंथनिंग अडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट अँड ह्युमेन ॲप्टिट्यूड फॉर नॅशनल ॲडव्हान्समेंट. मराठीत सोप्पं करून सांगायचं तर राष्ट्रीय प्रगतीसाठी बदल स्वीकारण्याची क्षमता आणि मानवी दृष्टिकोन मजबूत करणे. हेच तर या संपूर्ण उपक्रमाचं सार आहे. आणि हेच ध्येय आपल्याला थेट घेऊन जातं भारताच्या सर्वात मोठ्या स्वप्नाकडे, ते म्हणजे
विकसित भारत 2047. कारण ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर एक अशीच भविष्यासाठी सज्ज, तंत्रज्ञानाशी मैत्री असलेली आणि नागरिक केंद्रित प्रशासकीय सेवा लागेल. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ह्या नवीन दृष्टिकोनाने आणि प्रशिक्षणाने तयार झालेले प्रशासक हवामान बदल, आर्थिक अस्थिरता किंवा सायबर हल्ल्यांसारखी भविष्यात येणारी मोठी आव्हानं पेलण्यासाठी खरोखरच सक्षम होतील का? या प्रश्नाचंच उत्तर भारताचं भविष्य ठरवणार आहे.